सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। बीड जिल्ह्यात एका ढाब्यावर झालेल्या कथित वादाच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे। समाधान खिंडकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या मित्रांसह बीडमधील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले असताना तेथे धनंजय देशमुख तसंच रील स्टार रविराज साबळे उपस्थित होते। तक्रारीनुसार समाधान खिंडकर हे रविराज साबळे यांना मोबाईलमधील एक व्हिडिओ दाखवत असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला। याबाबत जाब विचारल्यानंतर वाद वाढल्याचा आरोप करण्यात आला। समाधान खिंडकर यांच्या म्हणण्यानुसार धनंजय देशमुखांनी अंगरक्षकाकडील बंदूक घेत ते त्यांच्या कानाला लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला। या आरोपांच्या आधारे धनंजय देशमुख यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। या संदर्भातले अधिक अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। आकाश, नेमकं काय घडलं? आकाश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक कारणामुळे आकाश यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही। पुन्हा एकदा त्यांच्याशी जोडले जाण्याचा आपण प्रयत्न करूया। बहुचर्चित असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरण जे होतं ते राज्यभर चर्चेत होतं। याच प्रकरणात आता संतोष देशमुख यांचे बंधू यांच्यावरती खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। या घटनेमुळे संबंध राज्यात एकच खळबळ उडाली आहे। काल रात्रीच्या 11 वाजायच्या सुमारास धनंजय देशमुख हे जे एका धाब्यावरती जेवणासाठी थांबले होते, याच दरम्यान त्या ठिकाणी रील स्टार रविराज साबळे देखील या ठिकाणी होता आणि त्याच ठिकाणी जे आहे समाधान खिंडकर हे देखील आले होते आणि यांनी आपल्या हातातील मोबाईल मधील रील्स काढून जे आहे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला। आणि याच दरम्यान जे आहे धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकांनी त्याचा मोबाईल जो आहे तो हिसकावून घेतला आणि यानंतर जे आहे धनंजय देशमुख त्या ठिकाणी पळत आले आणि त्यांनी अंगरक्षकाच्या कमरेला लावलेली जी बंदूक आहे ती काढली आणि समाधान खिंडकर यांच्या डोक्याला लावली। आणि याच प्रकरणी जे आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास 1 वाजायच्या दरम्यान जे आहे ते बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये जे आहे धनंजय देशमुख यांच्यावरती खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। यानंतर संबंध राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे। तर दुसरीकडे बघायला गेलं तर या प्रकरणी पोलिसांचं एक या प्रकरणी तपासासाठी अगदी, त्यामुळे या आता प्रकरणात या तपासात नेमकं काय काय गोष्टी समोर येतात बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आकाश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।